पाकिस्तान को हमारे 500,000 की प्रिंटिंग प्लेट्स मिले कैसे? इट सीम्स मिनिस्ट्री से कोई हाई लेवल की ब्युरोक्रेसी इन्वॉल्व है सर. धुरंधर पिक्चर मधला हा सीन भारतात खोट्या नोटांचे रॅकेट कसं ऑपरेट व्हायचं याचा उल्लेख या सीन मधून आलाय. त्यावर आर माधवनचा डायलॉग येतो. हिंदुस्तानियों का सबसे बड़ा दुश्मन हिंदुस्तानी ही है. पाकिस्तान तो दूसरे नंबर पर आता है. आता हे किती खरं किती खोटं, हा सीन प्रोपोगंडा आहे की अजेंडा आहे यात आपल्याला पडायचं नाही. पण या सीनवरून सोशल मीडियात एका स्कॅमची जोरदार चर्चा होते. डेलारू फेक करन्सी स्कॅम. खोट्या नोटांचं इतकं मोठं रॅकेट ज्यामुळं 2000 मेट्रिक टन खोट्या भारतीय नोटा भारतात होत्या. नक्की हा डेलारू स्कॅम होता काय आणि यामध्ये पी चिदंबरम यांचं नाव का घेतलं जातं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. डेलारू एक ब्रिटिश कंपनी, जगातली सगळ्यात मोठी कमर्शियल सिक्युरिटी प्रिंटर अँड पेपर मेकर कंपनी म्हणून ह्या डेलारू कंपनीला ओळखलं जातं. ही कंपनी 150 पेक्षा जास्त देशांची चलनं, पासपोर्ट आणि वित्तीय स्टॅम्पसाठी कागद पुरवण्याचं काम करते. या कंपनीचं नाव भारतात पहिल्यांदा चर्चेत आलं ते 1999 मध्ये. आरबीआयची शाखा, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण आणि सरकारी मालकीची सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे नोटा छापल्या जातात. पण या नोटा छापण्यासाठी लागणारे कागद आरबीआयने 1997-98 मध्ये बाहेरच्या देशांतून आयात करायचं ठरवलं. यासाठी अमेरिकेतील अमेरिकन बँक नोट कंपनी, जर्मनीतील गिसेके आणि डेव्हरिएंट कन्सोर्टियम आणि युकेची कंपनी डेलारू यांना यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. या तिन्ही कंपन्यांसोबत 500 आणि 100 रुपयांच्या भारतीय नोटा छापण्यासाठी आरबीआय आणि सरकारकडून करार करण्यात आला होता. यामध्ये अमेरिकन बँक नोट कंपनीकडून 635 नोटा, डेलारू कडून 100 रुपयांच्या 1365 दशलक्ष नोटा आणि गिसेके अँड डेव्हरिएंट कन्सोर्टियम कडून 500 रुपयांच्या 1600 दशलक्ष नोटा छापण्यासाठी कागदांची ऑर्डर देण्यात आली, ज्याची एकूण रक्कम 1 लाख कोटी रुपये इतकी होती. पण काही वर्षांनी भारतात बनावट नोटांची संख्या वाढायला लागली. दहशतवादी कारवायांसाठी या खोट्या नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आलं. 2010-2012 पर्यंत भारतीय बाजारातल्या खोट्या नोटांची संख्या ही 400% वाढली. पाकिस्तानातून नेपाळ मार्गे या नोटा भारतात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. 2009-10 मध्ये सीबीआयने इंडो नेपाळ बॉर्डरवरच्या वेगवेगळ्या 70 बँकांवर छापा टाकला. तेव्हा या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोट्या नोटांचा साठा असल्याचं समोर आलं. सीबीआयनं आरबीआयच्या मुंबईतल्या तिजोरीवर सुद्धा छापा टाकला. तिथेही सीबीआयच्या अधिकाऱ्यांना खोट्या नोटा सापडल्या. या खोट्या नोटा इतक्या खऱ्या वाटायच्या की बँकांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या खऱ्या खोट्यातला फरक करता येत नव्हता. सीबीआयच्या तपासात असं समोर आलं की 2005 मध्ये नोटांच्या नवीन डिझाईनसाठी काही सिक्रेट सिक्युरिटी टेम्पलेट तयार करण्यात आली होती. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला आठवत असेल की जुन्या 1000 आणि 500ची नोट खरी आहे की खोटी हे बघण्यासाठी नोटेच्या डाव्या बाजूला गांधीजी दिसतात की नाही, नोट थोडी वाकडी केल्यानंतर बाजूला असलेल्या पट्टीवर नोटेवरचा आकडा दिसतो की नाही, हिरवी पट्टी निळी होते की नाही, अशा गोष्टी आपण तपासायचो. यालाच सिक्युरिटी टेम्पलेट असं म्हटलं जायचं. पण यात सिक्युरिटी टेम्पलेटच्या सुरक्षेला क्रॅक करून खोट्या नोटा तयार करण्यात आल्या होत्या. ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात गंभीर आणि सगळ्यात मोठ्या धोक्याची गोष्ट होती. तत्कालीन सीबीआय प्रमुख अश्विनी कुमार यांनी ही सिक्युरिटी टेम्पलेट्स कॉम्प्रोमाइज झाल्याचं सांगितलं होतं. याचाच अर्थ खोट्या नोटांचं हे रॅकेट चालवणाऱ्यांना भारतीय नोटा तयार करण्यासाठी वापरली जाणारी विशेष शाई, कागद आणि इतर गोष्टींबद्दल पूर्ण माहिती मिळत होती. बनावट नोटा पाकिस्तानमधील उच्च सुरक्षा प्रेसमध्ये छापल्या जातात आणि भारतात तस्करी करून आणल्या जातात. भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी पाकिस्तान हे सगळं करत असल्याचं गुप्तचर अहवालात सांगण्यात आलं होतं. यामागे नक्की कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आरबीआय, आयबी, डीआरआय, ईडी, सीबीआय, सीईआयबी, कस्टम्स आणि पॅरामिलिटरी फोर्सेसच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. ज्या युरोपियन कंपन्यांकडून नोटांसाठी शाई आणि कागद घेतले जातात त्याच कंपन्या पाकिस्तानला सुद्धा शाई आणि कागद पुरवत असल्याचं लक्षात आलं आणि संशयाची सुई जर्मनीतल्या आणि युके मधल्या या कंपन्यांकडे गेली. याच दरम्यान ब्रिटिश कंपनी डेलारूद्वारे नोटांसाठी पुरवले जाणारे कागद हे ठरवून दिलेल्या मानकांनुसार नसल्याचं लक्षात आलं. या कंपनीकडून येणारा कागद गुणवत्तेचे निकष पूर्ण करत नव्हता. कंपनीनं स्वतः भारत सरकारला कळवलं होतं की त्यांनी भारताला पुरवलेल्या काही वॉटरमार्क केलेल्या चलन कागदांमध्ये गुणवत्ता निकष पूर्ण झाले नाहीत असं त्यांच्या अंतर्गत चौकशीत स्पष्ट झालं होतं. त्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेला सादर केलेले चाचणी प्रमाणपत्र हे खोटे असल्याचंही कंपनीनं कबूल केलं होतं.
त्यामुळं तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी या कंपनीसोबतचा करार रद्द केला होता. पण फक्त यावरूनच डेलारूने भारतीय बाजारात खोट्या नोटा आणण्यासाठी पाकिस्तानला मदत केली असं म्हणता येतं का? तर नाही. यासाठी एका इतिहासाचा संदर्भ द्यावा लागतो. तो म्हणजे डेलारूचं पाकिस्तान सिक्युरिटी प्रिंटिंग कॉर्पोरेशनशी असलेलं कनेक्शन. पाकिस्तानात सरकारी कागदपत्र तयार करणारी कंपनी पाकिस्तान सिक्युरिटी प्रिंटिंग कॉर्पोरेशनची स्थापना 1949 मध्ये झाली होती. ही कंपनी डेलारूच्या सहकार्यातून तयार झाली होती. या कंपनीत 60% वाटा हा पाकिस्तान सरकारचा तर 40% वाटा हा डेलारूचा होता. त्यामुळं डेलारूवर संशय व्यक्त करण्यासाठी ठोस कारण आहेत. आता खोट्या नोटांच्या या रॅकेटसाठी काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्यावरही आरोप केला जातो. अर्थतज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांनी 2016 मध्ये यावरून चिदंबरम यांच्यावर आरोप केला होता. अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी डेलारू कंपनीला चलन छपाईसाठी कंत्राट दिलं. हीच कंपनी पाकिस्तानसाठी सुद्धा नोटा बनवत होती. त्यामुळे पाकिस्तानला भारतीय चलन कागदपत्र मिळवणं सोपं झालं असा आरोप स्वामी यांनी केला होता. तसंच चिदंबरम यांच्या कार्यकाळात फायनान्स सेक्रेटरी असलेल्या अरविंद मैराम यांची सुद्धा सीबीआयनं चौकशी केली होती. डेलारू सोबतचा करार रद्द केलेला असताना सुद्धा मैराम यांनी या कंपनीचं कंत्राट 3 वर्षांपर्यंत वाढवलं होतं. त्यांच्या विरोधात सीबीआयनं FIR सुद्धा दाखल केली होती. आता धुरंधर सिनेमातल्या खोट्या नोटांच्या संदर्भावरून याच सगळ्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तुम्हाला या सगळ्यात खरंच तथ्य वाटतं का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.